तर आज आपण वेगळ्या पद्धतीने वरण करणार आहोत. तर आपण तेच वरण खाऊन खाऊन आपल्याला पण कंटाळा येतो. तर इथे मी जी जात्यावर डाळ भरडून घेतात ना, ही ती डाळ आहे. आणि ही गावरान डाळ, इथे आपल्याला कोणत्याच प्रकारचं केमिकल नाही आहे. तर तुम्ही बघू शकताय इथे पॉलिश वगैरे काहीच नसते या डाळीला. आणि या डाळीचं वरण खूप छान लागतं. शक्यतोवर मार्केटमधून घेत असताना तुम्ही या पद्धतीची डाळ घ्यायचा, कारण याने आपल्या भाजीची वरणाची टेस्ट खूप छान लागते. जेव्हा आपण भाजीमध्ये ही डाळ वापरतो ना, तर आपला स्वाद अजून छान होतो भाजीचा. तर आपण इथे आता याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. इथे मी ही 250 ग्रॅम डाळ घेतलेली. आता आपण याला 2-3 पाण्याने कुकरमध्ये मी स्वच्छ धुवून घेते. इथे मी डाळ शिजेल इतके पाणी घेतलेलं आहे. इथे टाकून घेणार आहोत आपण हळद, चवीने थोडंसं मीठ टाकायचं, कारण आपण नंतर याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. आणि इथे तूप टाकायचं. तुपाने टेस्ट खूप छान होते, त्याच्यामुळे इथे तूप टाकायला विसरू नका. आणि 1 टमाटर. तर इथे मी कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहे. आता आपल्या इथे छानपैकी हे वरण शिजून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण गॅसवरती याला ठेवून घेणार आहोत. आपले वरण बघा तुम्ही छानपैकी गाळ शिजून तयार झालेलं आहे. आणि इथे मी कुकरच्या 5 शिट्ट्या घेतल्या होत्या. तर इथे तुम्ही बघू शकताय छानपैकी ते शिजून तयार झालेलं आहे. तर चला आता आपण याला छानपैकी फोडणी देणार आहोत. तर इथे मी आता गॅस ऑन करून घेते आणि गॅसने थोडा कमीच ठेवलेला आहे. याच्यामध्ये आता आपण तेल किंवा तूप टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. इथे तुम्हाला टाकून घ्यायचं, तर इथे मी तुपाचा वापर करणार आहे. तर इथे आपलं तूप गरम झालं, याच्यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेणार आहोत. मोहरी छानपैकी फोडून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लगेच जिरे टाकणार आहोत. आणि याच्यामध्ये मी 1 कट केलेला कांदा टाकून घेते. यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे हिंग. तर इथे आपल्याला हळद घालायची गरज नाही, आपण वरण शिजतानाच हळद घातलेली. आणि इथे मी घेतलेलं आहे खोबरं, इथे सुकं खोबरं. आणि इथे मी लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहे. आता इथे तुम्हाला आवडल्यास टाका, पण जर तुम्ही इथे खोबऱ्याचा वापर केला ना, बारीक केलं, तर आपल्या वरणाची टेस्ट अप्रतिम लागते. त्याच्यामुळे तुम्ही इथे या पद्धतीने करून बघा. आता इथे छानपैकी इथे मिक्स करून घेणार आहोत आपण. आणि यामध्ये आपण घालून घेणार आहोत कांदा लसूण मसाला. आणि इथे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आपल्याला. आता हे छानपैकी ते मिक्स करून घेणार आहोत आपण. तुम्ही बघू शकताय हा मसाला इथे आपल्याला छानपैकी इथे फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये, कारण याने तुमची वरणाची टेस्ट अजून छान होते. कारण जर तुमचा मसाला इथे जर कच्चा राहिला ना, तर वरणाची टेस्ट इतकी छान होत नाही. त्याच्यामुळे इथे तुम्ही छानपैकी इथे याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये आपल्याला. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याने छानपैकी इथे तेल सोडलेले. इथे आपल्याला तिखटाचा वापर करायचा नाही आहे. तर इथे मी आता टाकून घेणार आहे कोथिंबीर. जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर इथे कढीपत्ता टाकायला विसरू नका. माझ्याकडे कढीपत्ता नसल्यामुळे मी इथे कढीपत्त्याचा वापर केलेला नाही. आता इथे आपण याला छानपैकी परत मिक्स करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपण लगेच आपलं वरण टाकून घेणार आहोत. आणि एका साईडने आपल्याला लगेच झाकण ठेवून द्यायचं आहे. कारण याने काय होते, आपल्या वरणाला फोडणी छान बसते. त्याच्यामुळे तुम्ही ते ना, आपल्याला याची आमटी करायची. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, आपण फोडणी दिल्यानंतर लगेच याला झाकण ठेवून द्यायचं. त्याच्यामुळे आपल्या फोडणीला छान तडका बसल्यामुळे आपल्या वरणाची टेस्ट अजून छान लागते. तर इथे आपण आता झाकण काढून घेणार आहोत. आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपल्याला. आता आपल्याला किती पातळ हवं त्यानुसार इथे आपण पाण्याचा वापर करणार आहोत. आता परत याला आपण छानपैकी इथे मिक्स करून घेऊ. तर तुम्ही बघू शकताय आपलं वरण किती छान दिसतंय. आणि टेस्ट पण खूप छान होते. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. जर तुम्हाला आंबट गोड वरण आवडत असेल तर तुम्ही ते चिंच आणि गूळ पण टाकू शकता. बरेच जण या पद्धतीने पण वरण करतात, चिंच आणि गूळ टाकून.
माझी इथं आवडत नसल्यामुळे ते चिंच आणि गुळाचा वापर करत नाही आहे. बघू शकताय तुम्ही. आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. तसे अगोदर आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलंच आहे, पण थोडेसे इथे आपल्याला टेस्ट करून बघायची की आपल्या वरणाला मीठ किती कमी आहे. त्यानुसार इथे आपण आता मीठ टाकून घेणार आहोत. इथे आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि याला आता आपण छानपैकी उकळी घ्यायची आहे आपल्याला. इथे आपण आता वरती टाकून घेणार आहोत परत कोथिंबीर. तर इथे आपल्या आमटीला छानपैकी उकळी येत आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला या आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी करायची इथे, कारण तुम्ही गॅसची फ्लेम खूप मोठी केली ना तर त्याला एकदम उकळी होऊन जाते. त्याच्यामुळे तुम्ही इथे गॅसची फ्लेम कमी करूनच इथे आपल्याला आमटीला उकळी घ्यायची आहे. तर इथे आपली आमटी तयार झालेली तुम्ही बघू शकता. तर ही तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता. तर आता आपण याला बंद करून घेणार आहोत. तर चला, करताना तुम्ही पण ही रेसिपी प्लीज माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.